मित्रो नमस्कार. शुभ दीपावली. आमच्या येथे श्री कोरोना कृपे करून 2021 साली सुरू झालेला हा आकार DG9 नावाचा डिजिटल प्रवास आज 0 ते 4,44,000 सभासदांपर्यंत येऊन ठेपलाय. जनरली अशा आशयाचं निवेदन करताना लोक म्हणतात आमच्या या प्रवासात अनेक चढ उतार आले, पण मी म्हणेन की हा आमचा प्रवास सदैव चढत्या क्रमाने सुरू राहील. तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे सहप्रवासी मिळत गेले. अकेला ही चला था मैं जानी पे मंजिल, मगर लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. आज या संपन्न मुक्कामी थोडंसं विसावून पुढे जायचं. या मुक्कामी आजवरच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना सहज आकडे पाहिले तर 1200 व्हिडिओ केलेत फक्त मी, पण 12,28,00,000 व्ह्यूज मिळाले. 4,44,000 सबस्क्रायबर्स आहेत. ही संख्या लक्षणीय आहे. आकार DG9, स्टोरी टेलर प्रभाकर आणि आता पब्लिक ओपिनियन हे एक नवं प्लॅटफॉर्म असं मिळून आकार परिवाराचा परीघ आता वाढतोय. मराठीप्रमाणेच हिंदीतही आता आपण नियमित विवेचनं सादर करायला सुरुवात केली. काही मुलाखती आपण हिंदीतून केल्या. या कंटेंटचाही फ्लो आता वाढता राहणार आहे. तुमचं पाठबळ सदैव माझ्यासोबत असल्यानंच आकार DG9 आज या उंचीवर येऊन ठेपले. तुमचं श्रेय तुम्हाला दिलंच पाहिजे. या आपल्या आकार परिवारात माझे ST कामगार बांधव मोठ्या संख्येने सहभागी आहेत. त्यांच्याही सुखदुःखात मी नेहमीच सहभागी असतो. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणं हे मी माझं कर्तव्यच मानत आलो. परिस्थितीनं गांजलेल्या माझ्या कामगार बांधवांसाठी लढायचं, मग सरकार कोणाचं का असेना, कुठल्याही विचाराचं का असेना. ST कर्मचारी, वाहक, चालक आणि तांत्रिक कर्मचारी यांच्या दैनंदिन समस्यांबाबत एक नवीन सिरीज घेऊन मी लवकरच येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक डेपोंमध्ये मी भेटी द्यायला सुरुवातसुद्धा केली. ज्या ST कर्मचारी बांधवांना काही अडचणी असतील, माझ्याशी शेअर कराव्याच्या वाटत असतील, त्यांनी व्हिडिओवर दिलेल्या मोबाईलवर मेसेज करावा. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतो. संप काळात महाविकास आघाडीच्या दलालांच्या धमक्या, शिव्याशाप सारं काही पचवलं, पण कामगारांच्या भल्याचाच विचार आकार DG9 मांडत आला. यापुढेही घेतला असा कायम राहील याची खात्री बाळग. दुसरं म्हणजे माझा धर्म, सनातन हिंदू धर्मध्वजा तिच्या केसरिया प्रभेसह असं म्हणतात फडकत राहावी, यासाठी मी माझ्यावर कुठलंही लेबल लावून घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही आहे. होय, मी राईट विंगर आहे, सनातनी आहे, कट्टर हिंदू आहे. माझ्या धर्मानं मला जे शिकवलं तेच मी आचरणात आणत आलो. आम्ही आक्रमक नव्हतो, नाही आणि यापुढेही कोणाच्या वाटेला जाणार नाही. पण आमच्या खांद्यावर बसून आमच्याच कानात मुतणाऱ्यांना मात्र आम्ही असं सोडत नसतो. देव देश धर्माची पताका खांद्यावर घेतलेला पत्रकार नसतो. मग तो प्रचारक असू शकतो, मग तो सनातनी असू शकतो, असे नका. कोणी काही म्हणालं तरी आम्ही आमचं कर्तव्य कार्य करतच राहणार. गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा उचलून त्यांना धर्मभ्रष्ट करायला निघालेल्यांना थोपवण्याचं काम आपला आकार परिवार नेटानं करतोय. यापुढेही करत राहणार. मला मागे एका ज्येष्ठानं सल्ला दिला होता की तू एकतर जर्नलिस्ट बन किंवा ॲक्टिव्हिस्ट तरी. मी म्हटलं मला ॲक्टिव्ह जर्नलिस्ट बनण्याची इच्छा आहे. एनी प्रॉब्लेम? ॲक्टिव्हली समाज जागृती करणं हे सुद्धा पत्रकाराचं कर्तव्यच आहे. मान्य की आता मी जी काही करतोय त्याला पत्रकारितेच्या व्याख्येत बसवता येत नाही, पण मला पत्रकार म्हणा असा माझा अट्टाहासही नाही. पत्रकार आणि पत्रकारिता यावरून आठवलं मला 2020 साली कोरोनाच्या ओसरत्या कहरात बँक खातं रिकामं झालेलं असताना, बायकोच्या पगारावर घर चालवत असताना या बेरोजगार प्रभाकर सूर्यवंशीला माइल्ड हार्ट अटॅक आला होता. संजीवनी हॉस्पिटलच्या ICU मधल्या बेड नंबर 10वर पडल्या आता संपलं सगळं असं वाटत असताना अँजिओप्लास्टीनं 2 लाखांचं कर्ज डोक्यावर करून दिलं. पण तिथून पुढे सुरू झालेलं हे बोनस आयुष्य हे देव देश धर्मासाठी समर्पित केलं आणि कुठच्या कुठे पोचलोय. आता 50शी गाठत आलं. मागच्या अर्धशतकात आयुष्यात जे जे पाहायचं ते पाहून झाले. सर्वोच्च सन्मानाचे प्रसंगही आले होते आणि लाजिरवाणे अपमानही पचवलेत मी. खिशातल्या पाकिटानं लाख रुपयांचा चेकही सांभाळून घरी आणलाय आणि कधी कधी 10 रुपयांच्या नोटेवरही दिवस काढले. स्वामींच्या कृपेनं आज सेलिब्रिटीसारखं प्रेम मिळतं तुमच्याकडून, तर दुसऱ्या बाजूला आमच्या विरोधकांच्या शेलक्या शिवाय झेलतोय. पण तक्रार नाही आहे. आयुष्यात कुठेही काहीतरी कमीच पडतंय याची त्या ईश्वराकडे कुठलीही तक्रार नाही. अर्थात सारं काही मिळालंय, सारं काही भरून पावलंय असंही नाही. अजून खूप काही करायचं आहे, करत राहील. फक्त तुमची साथ सोबत अशीच कायम राहू द्या. आज जसं कौतुक करता, चुकलं तर अधिकारानं कान पकडता, हे सगळं असंच कायम राहू द्या. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, आम्ही लढत राहू. आज नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, आपल्या साऱ्यांच्या आयुष्यातला एक हवा हवासा दिवस.
आपला लाडका सण. या क्षणी जशी घरातली जळमट साफ करतो आपण, तशी मनातली जळमटही झटकून टाकावीशी वाटली मला. औचित्य काहीच नव्हतं, फक्त या मंगल प्रसंगाच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्यासाठी हा सगळा खटाटो. पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.